शुभ सकाळ। सगळे काम राहिले अजून उरक्याचे। आता फक्त आंघोळच झाली आणि थंडी एवढी लागू राहिली की मरणाची। कपडे धुवा, आंघोळ धुवा, स्वयंपाक करा आणि वावरात जा। बस एवढंच उरलं जीवनात आता। दुसरं तर काही दिसून नाही राहिलं चित्र। आणि विशेष म्हणजे कपडे इकडे तिकडे ना, कपड्याचा तर एवढा गाठ होऊ राहिला की मरणाचा। चला मग आता आंघोळ बिंघोळ सगळी उरकली आणि आता करायचा आहे स्वयंपाक। स्वयंपाक करायसाठी आईनं करून ठेवलं आलू आणि हिरव्या मिरचीचा ठेसा। हिरव्या मिरचीचा ठेसा करून ठेवला, कांदा कापून ठेवला, सांबार कापून ठेवला। आता करते पण भांडणं झाले की मग आम्हीच केलं अशी म्हणते। मग माय मी करतो ना, करू लागायची गरज नाही। मग काहीच नका करत जाऊ माया। या मग चहा घ्यायला। चहा ठेवला मस्त काळा, कधी दूध आहे कधी दूध नाही। म्हटलं घेतो चुरून पी, पण चहा शिजला फास्ट गॅस होता तर आता चहा पिऊन घेतो पहिले। चहा प्यायला अति काही नाही तर अद्रक टाकून केला चहा काळा। दुधाचा चहापेक्षा तर काळा अद्रकचा चहा गोड लागते, पण दुधाचा चहा नाही, कधी आहे तर कधी नाही। करून घेतो अति 4 पोळ्या आणि आलूची चटणी। आईनं सगळी तयारी करून ठेवली आलूच्या चटणीची। या मग चहा घ्यायला। घेतो आता जागीच भाकर बांधू। तीन पोळ्या बस झाल्या। चटणी जागीच स्वयंपाक आणि जागीच भाकर। आता फक्त भांडे घासले की झालं। कपडे बिपडे तर सगळे धुयला। थंडीच्या ना काही सुसून नाही राहिलं, थंडी लय जास्त वाजू लागली। चला मग उरकला आता सगळं। संध्याकाळच्याले 2 पोळ्या टाकून ठेवल्या आणि आलूची चटणी। भाकर होती सायची, एवढी भाकर आहे, एवढी भाकर घेतो पाहतो वावरात। आपस कुत्रे खातात तेवढी भाकर, नाही तर मी खाईन। दोघांना कोणी खाते, कोणाचंही पोट भरते ना। झालं मग आता आवरतो मी एवढा पसारा। घासाचे भांडे स्वयंपाकाचे कुठे नाही बा। चला उरकले सगळे काम, घरातले कपडे लत्ते सगळे आणि बंडी जुतनं लावली। डोळ्याला पुसत्या लाव रे नमन चष्मा चष्माला लाव, चष्माला डोळ्याला तो फोटो काढते। लाव लाव। हा मम्मम लागेल ऐकायला। झाली सगळी तयारी वावरात जायची। घरातले काम उरकले आणि बैल एकदम मोके आई जुतले की झालं फक्त। चष्मा लावून बंडीत बसायचा। अंग नाही धुतलं ना, तोंड नाही धुतलं, बसला बंडीत आणि वरून चष्मा लावून राहिला। वा रे वा, हिरच दिसू राहिला, गाल काहीच नाही दिसू राहिले। गाल सगळे झापले त्या चष्म्यात।
मस्त का एक नंबर हा असं का वर का एक नंबर जसं काही लोक भेले पाहिजे बाबू आपल्याला झाला लोक दुपट बांधतात तू सोडून शेतकरी चष्माला. आणि चालता चालता आले आमचे नळ. कधी तर धार येत नसते पण आता आली. आता भरते नमनची मम्मी पाणी. घरी असतं तर हे धुवून काढलं असतं. हे आता घरी नाही ना. सगळं दार खराब झालं. निरा वावरातच चालू आहे. वावरातलाच मारा चालू आहे. काही नमस्कार एवढा पडदावत नाही. आपल्याला बरोबर चाकुलीतून बंडी हाणता येत नाही. एक चाक गटा येतो आणि एक चाक चाकुलीतून. जा तुम्ही या घेतात तुम्ही. फेकलंय तर एवढं हे फेकलं. मीठ कमी आहे भाजीत. मिठाचं तिकडल्या वाड्यातून आलं इकडे. आता ते उठून घ्यावं लागते. थांबा. हे आलं मिठाचं. आणि जेवायला आणली आज मस्त आलूची चटणी. आणि आज काही उतरली नाही मी. मला जीवावर आलं तर बोरं आणायचे. बोरं मग बंडीतून उतरून यायचं लागतात. बोरं भाकासंग एकदम मस्त लागतात. अजून काही आमच्या इकडे तुरीच्या शेंगा आल्या नाही ना. हरभरे पेरले अजून कोण. तुरीच्या शेंगा आणि हरभऱ्याची भाजी आली की तर मग तर मजाच आहे जेवण करायची. मग टेन्शनच नाही जेवण करायचं. आणि आलूच्या चटणी संग खायला आहे मस्त आज गोबी आणि निंबू आणि पोळ्या. आज जरासं घाई केलं. थंडी लय वाजते सकाळच्या पायरीन. सगळंच होते. सगळे कामही उरका लागतात.